Good morning, friends. Today we are going to learn past continuous tense म्हणजेच चालू भूतकाळ. चालू भूतकाळामध्ये कालच्या पिरियडमध्ये आपण घेतलं होतं विधानवाचक होकार आणि विधानवाचक नकार. आज आपण बघणार आहोत प्रश्नवाचक होकार आणि प्रश्नवाचक नकार. बघा, आपण दैनंदिन जीवनामध्ये जी काही वाक्य वापरतो त्यामध्ये चालू भूतकाळामधली वाक्य प्रश्नवाचक होकार आणि प्रश्नवाचक नकाराची कशी तयार होतात आणि ती आपण कशी वापरायची. बघा, बोलत असताना आपण सहज एखादं वाक्य बोलून जातो, परंतु त्या वाक्याचा योग्य अर्थ लागला पाहिजे. त्या ठिकाणी काळा, मात्रा, वेलांटी, पूर्णविराम, अल्पविराम, उदाहरणाचं चिन्ह, प्रश्नचिन्ह हे कुठं आणि कसं द्यायचं. आरोह अवरोहामध्ये बोलत असताना एखादा शब्द कसा म्हणजे वाक्य कसं वापरायचं बघा. आणि त्यासाठी आपल्याला काय पाहिजे माहित की त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे टेन्स म्हणजे काळ माहित पाहिजे. आणि त्यामध्ये काळ बघत असताना आपल्याला आज चालू भूतकाळामध्ये प्रश्नवाचक होकार आणि त्याचं स्ट्रक्चर काय आहे आणि ते वाक्य कशी घ्यायची हे आज आपण बघणार आहोत. एक तुम्हाला विनंती आहे मित्रांनो पुन्हा एकदा की जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर शेवटी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. बघा, तर आज आपण बघूया प्रश्नवाचक होकाराचं स्ट्रक्चर. त्यामध्ये बघा काय आहे त्या स्ट्रक्चर. सुरुवातीला वाज, वेअर प्लस करता प्लस क्रियापदाचे आयएनजी रूप प्लस प्रश्नचिन्ह. बघा, हे एवढं मोठं त्याचं स्ट्रक्चर आहे. आता बघा खाली बघूया आपण. आय, ही, सी, इट व एकवचनी नाम असल्यास वाज घ्यायचा आहे. बघा, जसं की आय वॉज, ही वॉज, सी वॉज, इट वॉज असे आपली वाक्याची सुरुवात होते. आणि वी, यू, दे व अनेकवचनी नामे असल्यास आपल्याला वेर घ्यायचं आहे. अनेकवचनी नामे असतील तर आपल्याला वेर घ्यायचं आहे. तर पुढे बघा आपण त्याची काय वाक्य बघूया. वाज आय रायटिंग, मी लिहित होतो का. पहा, आता काल बघितलं वाक्य आय वॉज रायटिंग, मी लिहित होतो, हे झालं साधं वाक्य, बरोबर आहे. विधानवाचक वाक्य झालं आय वॉज रायटिंग. परंतु या ठिकाणी आपल्याला प्रश्नवाचक होकाराचं वाक्य तयार करत असताना आपल्याला वाज आय रायटिंग असं लिहायचं आहे. बघा, वाज आय रायटिंग, मी लिहित होतो का, शेवटी प्रश्नचिन्ह आलेलं आहे. दुसरं बघा, वेअर वी रायटिंग. पहा, वेअर वी रायटिंग, आम्ही लिहित होतो का. इथं वेअर आली सुरुवातीला. इथं बघा वेअर यू रायटिंग, तू लिहित होतास का किंवा तुम्ही लिहित होता का. तिसरं बघा, चौथं बघा, वाज ही रायटिंग, तो लिहित होता का. लक्ष द्या इकडं. वाज सी रायटिंग, सी म्हणजे कोणत्या मुलांना ती, ही म्हणजे तो आणि सी म्हणजे ती. त्याला काय नाव आहे, वाज सी रायटिंग, ती लिहित होती का. असावं बघा, वाज इट रायटिंग, ते लिहित होते. वाज इट रायटिंग, ते लिहित होते का. शेवटचं बघा, वेर दे रायटिंग, ते लिहित होते का. आता दे, वेर दे रायटिंग, ते लिहित होते का किंवा त्या लिहित होत्या का किंवा ती लिहित होती का. अशा प्रकारचं तो, ती, ते घेऊन आपल्याला त्या ठिकाणी वाक्य बनवायचे असतात. दे असल्याच्या नंतर उदाहरण सांगतो तुम्हाला. वाज आय रायटिंग अ लेटर. पहा, वाज आय रायटिंग अ लेटर, शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. मी पत्र लिहित होतो का. बघा, मी वाज आय रायटिंग अ लेटर म्हणजे मी पत्र लिहित होतो का. आता बघा इकडे समोर बघूया आपण प्रश्नवाचक होकारामध्ये आपण या ठिकाणी वाक्य बघितलं. इथं बघूया प्रश्नवाचक नकाराची वाक्य आपल्याला कशी तयार होणार. बघा त्याचं स्ट्रक्चर बघूया. वाज, वेअर प्लस करता प्लस नॉट प्लस क्रियापदाचे आयएनजी रूप प्लस प्रश्नचिन्ह, हे त्याचं स्ट्रक्चर आहे. आता बघा या ठिकाणी दोन्हीचं पण कोणतं वाज कधी घ्यायचं, म्हणजे वाज कधी घ्यायचा आणि वेअर कधी घ्यायचं हे आपण
आता सांगितलं तुम्हाला मी, तेच तशाच प्रकारचं या ठिकाणी सुद्धा वाज आणि वेर घ्यायचा आहे. कसं मित्रांनो बघा बरं, आ ही सी इट असेल तर काय घ्यायचं, वाज घ्यायचंय. वी यू दे असेल तर वेर घ्यायचं आहे. बघा तसंच या ठिकाणी सुद्धा आहे. आता या ठिकाणी आपण बघूया त्याची वाक्य काय बघूया. वाज आय नॉट रायटिंग. पहा इथं काय आलं बघा मित्रांनो, लक्ष द्या, लक्षपूर्वक या ठिकाणी आपल्याला नोंद घ्यायची त्याची. बघा, वाज आय रायटिंग, मी लिहित होतो का, आणि प्रश्नचिन्ह इथं वाज आय रायटिंग, मी लिहित होतो का. पण इथं काय मित्रांनो, वाज आय नॉट, एवढ्या शब्दावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे. वाज आय नॉट रायटिंग, मी लिहित नव्हतो का. म्हणजे नॉट आलं की या ठिकाणी नाही येणार. नॉट म्हणजे नाही. आता बघा, वेअर वी, इथं पण आलं नॉट. वी, वेअर वी नॉट रायटिंग, आम्ही लिहित नव्हतो का. पुढे बघा, वेअर यू नॉट रायटिंग, यू, वेअर यू नॉट रायटिंग म्हणजे असा प्रश्न विचारून त्याला आपल्याला विचारायचा आहे. वेअर यू नॉट रायटिंग, तू लिहित नव्हतास का, किंवा तुम्ही म्हणले तुम्ही लिहित नव्हतास, तुम्ही लिहित नव्हता का. बघा या ठिकाणी तू किंवा तुम्ही असं आपल्याला विचारायचं आहे यू आल्याच्या नंतर. बघा, वाज ही नॉट रायटिंग, तू लिहित नव्हतास का. पुढे बघा, आता बघा इथं आपल्याला एक लक्षात ठेवा, वाज ही नॉट रायटिंग, ही म्हणजे काय मित्र मुलांनो, तू येईल. इथं आपण तू नाही लिहायचं. बघा इथं थोडस हे झालं बघा, तू नाही. इथं आपण वर घेतले ना तू, यू म्हणजे वाय ओ यू, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, आणि इथं काय वाज ही नॉट रायटिंग म्हणजे तो लिहित नव्हता का, तो लिहित नव्हता का. लक्ष द्या. आता पुढे बघूया, वाज सी नॉट रायटिंग, ती लिहित नव्हती का. वाज सी नॉट रायटिंग, ती लिहित नव्हती का. साव बघा, वाज इट नॉट रायटिंग, ते लिहित नव्हते का. वाज इट नॉट रायटिंग, ते लिहित नव्हते का. शेवट बघा, वेअर दे नॉट रायटिंग, ते लिहित नव्हते का, किंवा त्या लिहित नव्हत्या का, किंवा ती लिहित नव्हती का. बघा त्याचं एक्झाम्पल बघूया आपण. वाज आय नॉट रायटिंग, वाज आय नॉट रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित नव्हतो का. वाज आय नॉट रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित नव्हतो का. अशा प्रकारे आज आपण मित्रांनो प्रश्नवाचक होकार आणि प्रश्नवाचक नकाराची चालू भूतकाळामधली वाक्य आपण बघितली आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल मित्रांनो, काय नवीन मित्र बघणारे असतील त्यांना सांगतो विनंती करून की आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू.